हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाही. हा त्यांच्यासाठी आहे ज्यांचं आयुष्य बाहेरून ठीक दिसतं पण आतून सगळं तुटलेलं आहे. जर तू रोज शांतपणे जगतोस पण मनात कुणालाही न सांगता वेदना साठवत असशील, जर तुला वाटत असेल मी खूप प्रयत्न केले तरी काहीच बदलत नाही, आज एक संदेश तुझ्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू अजून संपलेला नाहीस, तू फक्त बदलाच्या दाराशी उभा आहेस. कधी कधी जीवन आपल्याला थांबवते कारण पुढचा प्रवास मोठा असतो. तुला वाटत असेल सगळे तुझ्यावर अवलंबून आहेत पण तुला आधार देणारा कोणी नाही. तर हे लक्षात ठेव, जिथे तुझा धीर संपतो तिथून कृपा सुरू होते. आज जे तुटतंय ते उद्या तुला नव्यानं घडवणार आहे. डोळे बंद कर, मनात शांतपणे एकदा म्हण, मी अजून हार मानलेली नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात अडचणी एका मागोमागे एक येत असतील, नात्यांमध्ये अंतर वाढत असेल, पैशाची चिंता झोप उडवत असेल, तर हा पराभव नाही, ही तयारी आहे. खरा बदल सुरू होण्यापूर्वी माणूस थकतो, कारण थकवा अहंकार मोडतो आणि विश्वास जागा करतो. तू ज्याला शिक्षा समजतोयस तेच उद्या तुझं वरदान ठरेल. प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही, प्रत्येक वेदना तुला मजबूत बनवते. आज तुझ्या मनात भीती असेल, अनिश्चितता असेल, पण लक्षात ठेव, वादळ कायम राहत नाही आणि अंधार कायम टिकत नाही. शांतपणे स्वतःला सांग, माझ्यासाठी अजून चांगलं काहीतरी येत आहे. आजचा दिवस साधा वाटेल पण उद्या मागे वळून पाहिलंस तर समजेल याच दिवशी बदल सुरू झाला होता. जीवनात काही गोष्टी हरवतात जेणेकरून योग्य गोष्टी येऊ शकतील. भीती हळूहळू विरघळते जेव्हा माणूस स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवतो. तू आज जिथे आहेस तिथेच थांबायचं नाही. हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. मन शांत कर, श्वास खोल घे आणि स्वतःला सांग, मी तयार आहे, मी मजबूत आहे, मी एकटा नाही. विश्वास ठेव, योग्य वेळ आल्यावर प्रत्येक वेदनेचं कारण समजेल. आता डोळे बंद कर, मनात एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि भीती सोडून दे. तुझा मार्ग तयार होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जी शांतता तू शोधतोयस ती बाहेर नाही, ती तुझ्याच आत आहे. जेव्हा सगळं अनिश्चित वाटतं तेव्हा मनाला एकच आधार लागतो, विश्वास. हा विश्वास परिस्थितीवर नाही, हा विश्वास तुझ्या प्रवासावर असतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच, घाई करू नको. तुला वाटत असेल मी इतका प्रयत्न करतो तरी परिणाम का दिसत नाही, कारण काही बदल दिसण्याआधी घडतात. जसं बीज मातीखाली रुजतं तसंच तुझं आयुष्य आतून आकार घेतंय. आज जर तुझ्या मनात शंका असेल तर तिला लढून हरवू नकोस, तिला समजून शांत कर. स्वतःला विचार, मी खरंच इतका कमकुवत आहे का की फक्त थकलो आहे? थकवा हा शेवट नसतो, तो विश्रांतीची विनंती असतो. आज थोडं हळू चाल, थोडं स्वतःला माफ कर, थोडं स्वतःवर प्रेम कर. कारण जेव्हा तू स्वतःच्या बाजूने उभा राहतोस तेव्हा जगही तुझ्या बाजूने उभं राहतं. आता एक खोल श्वास घे, मनात शांतपणे म्हण, जे काही येईल मी धैर्याने स्वीकारेन. तुझ्या आयुष्यात प्रकाश हळूहळू वाढतोय आणि तू त्या प्रकाशाकडे चाललायस. कधी कधी जीवन आपल्याला इतकं थकवतं की आपण लढणंही सोडून देतो. पण समर्पण म्हणजे हार नाही, समर्पण म्हणजे आतल्या शक्तीला जागं होऊ देणं. तू सगळं नियंत्रित करू शकत नाहीस, पण तू कसा प्रतिसाद देतोस हे तुझ्या हातात आहे. आज मनातलं ओझं थोडं हलकं कर. जे बदलता येत नाही ते सोडून दे, जे शक्य आहे ते प्रेमाने कर. श्री स्वामी समर्थ सांगतात, बाळा, धीर धरा, योग्य क्षणी मार्ग आपोआप उघडतो. तुला वाटत असेल कोणी मला समजत नाही, माझ्या वेदनांना साक्षीदार नाही, पण प्रत्येक शांत प्रार्थना ऐकली जाते, प्रत्येक निशब्द अश्रू मोलाचा असतो. आज एक छोटं पाऊल टाक. तक्रारीऐवजी कृतज्ञता निवड, भीतीऐवजी विश्वास निवड, संशयाऐवजी शांतता निवड. मनात हळूच म्हण, जे घडतंय ते माझ्या भल्यासाठी घडतंय. जिथे तू थांबला होतास तिथूनच नवीन सुरुवात होते. आता डोळे मीट, श्वास आत घे, हळू सोड आणि स्वतःला सांग, मी सुरक्षित आहे, मी समर्थ आहे, मी पुढे चाललो आहे. तुझा मार्ग प्रकाशमान होत आहे आणि प्रत्येक दिवस तुला तुझ्या योग्य ठिकाणी घेऊन जात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता काही क्षण स्वतःसाठी ठेव. बाहेरचं सगळं जसं आहे तसं राहू दे. तू फक्त श्वासावर लक्ष ठेव. श्वास आत, शांतता आत. श्वास बाहेर, ताण बाहेर. जी गोष्ट तू सतत शोधतोयस ती गाठण्यापूर्वी एक पायरी येते, पूर्ण शांत स्वीकार. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
मी तयार आहे. मनात नामस्मरण कर. तुझ्या आयुष्यातील हा क्षण साधा नाही. याच क्षणापासून नवा प्रकाश सुरू होतो. तुझा मार्ग सुरक्षित आहे. तुझं मन समर्थ आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलावर कृपेची साथ आहे. शांत रहा, विश्वास ठेवा, पुढे चला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशाच नवनवीन उपदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन उपदेश घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींचा उपदेश पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये उतरवा. असेच हसत रहा, आनंदी रहा.